महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट म्हणजेच कळसूबाई. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची 5400 फूट म्हणजेच सुमारे 1646 मीटर आहे. बारी या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे आणि त्याच शिखरावर कळसूबाई देवीचे एक छोटे मंदिर सुद्धा आहे. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत कळसूबाई ट्रेक आणि आपल्यासोबत आपले मित्र सुद्धा बरोबर आहेत. हाय बोला मित्रांनो. तर तुमचं फर्स्ट टाइम ट्रेक आहे की खूप वेळा केले तुम्ही ट्रेक? तुम्ही एक्साइटेड आहेत ना कळसूबाई ट्रेकसाठी? 5400 फूट एवढं मोठं शिखर आहे आणि महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. आणि हे बघा आपले सर्व मित्र आपल्या बरोबर आहेत आणि आम्ही नाईट ट्रेक करत आहोत. आणि आता आपण आहोत कसारा स्टेशनला आहोत आणि इकडून आपण जाणार आहोत बारी विलेज ना, बारी विलेजला जाणार आहोत. आणि इकडून आपण टॅक्सी किंवा शेअरिंग टॅक्सी आहे किंवा बस वगैरे पण असतात, पण आता रात्र झालेली आहे म्हणून टॅक्सी आहे इकडे प्रायव्हेट. तर आता आपण जाऊया, लेट्स गो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे बघा कसारा स्टेशन आहे आणि हे बघा हे प्रायव्हेट व्हेकल आहे आपली, पाहू शकता तुम्ही. आणि यामधून आपण आता जाणार आहोत या प्रायव्हेट व्हेकलमधून आणि बारी विलेजला आपण पोचणार आहोत. तर चला जाऊया, लेट्स गो. महाराज की जय. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता या गाडीमधून उतरलेलो आहोत आणि बारी या विलेज मध्ये आपण आता पोहोचलेलो आहोत. आणि हे बघा सर्व आपले मित्र इकडे पुढे गेलेले आहेत आणि हे बघा इथे आपण स्टे करणार आहोत. तर हे बघा आपले सर्व मित्र आहेत आणि इथे आम्ही थोडं फ्रेश होणार आहोत आणि 15 मिनिटं फ्रेश होऊन आपण आता जाणार आहोत कळसूबाई ट्रेकला. खूप थरारक असा प्रवास होणार आहे. तर थोड्याच वेळात आपण आता ट्रेकला सुरुवात करणार आहोत. तर चला भेटूया पुढे. मित्रांनो कसारा स्टेशन टू बारी विलेज आपल्याला 1.5 तास लागलेले आहेत इकडे. आणि आपण शेअरिंग टॅक्सी थ्रू आलेलो आणि आपल्याला इकडे 500 रुपीज 12% झालेले आहेत चार्जेस. आणि बघू शकता आपले सर्व मित्र आहेत आणि आपले आता ट्रेकला सुरुवात होणार आहे. इकडे एक दादा होते, त्यांच्याकडे आपण फ्रेश म्हणजे झालो आणि नंतर नाश्ता वगैरे पण आपला झालेला आहे. आणि बघा सर्व आपले मित्र आहेत. तुम्ही एक्साइटेड आहेत ना? हाऊस द जोश. आणि आपण आता नाईट ट्रेक करत आहोत. नाईट ट्रेकचा फायदा काय आहे सांगू शकता का? सनराइज बघायचं. समीर हे बघा सनराइज आपल्याला बघायचं आहे. आणि किती तासाचा? 3 तासाचा ट्रेक. 3 तासाचा ट्रेक आहे. 3 ते 3.5 तास म्हणजे 4 तास पण लागू शकतो. आपण जाऊया आणि बघूया. चला आता किती वाजलेले आहेत? 3:30 म्हणजे 3:15 3:15 झालेले आहेत. तर चला जाऊया, लेट्स गो. चला ट्रेकला सुरुवात करूया. मी आणि सूर्यका शांताराम भावे, आमचे मित्र सूर्या सत्वे सह्याद्री सवंगडीचे आमचे हेड आहेत आणि त्यांनी आजचं हे नियोजन केलेलं आहे. आपलं कळसूबाई शिखर महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर. आणि आपण आता बारीगाव वाडीमध्ये आहोत आणि आपण आता दादांच्या इथे स्टेला थांबलो होतो आणि फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून उत्तम असा नाश्ता मस्तपैकी सोय त्यांनी केलेली आहे. त्यानंतर आपण आता ट्रेकला सुरू करणार आहोत. आणि फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे हा बहुतेक जणांचा नाईट ट्रेक आहे आणि नाईट ट्रेक करताना म्हणजे भरपूर काही काळजी घ्यावी लागतात, कारण का रस्ता आपल्याला फक्त पायाखालचा दिसतो टॉर्च असल्यामुळे पुढचं आपल्याला जास्त करून देतं. तर आपलं कॉन्सन्ट्रेशन एवढंच पाहिजे की आपण जे ट्रेक करू किंवा आपण ज्या पावलांनी जाऊ आजूबाजूला जेव्हा आपण थांबू किंवा काही करू तेव्हा सर्व बाजूनी चेक करून नंतरच तिथे थांबायचं आहे. कारण का आपण जसं थंडावा घ्यायला थांबतो तसे इतर प्राणी पण तिथे थांबलेले असतात किंवा काही वगैरे गोष्टी असतात, त्याची मेन काळजी घ्या. त्यानंतर मोबाईल वगैरे जे काय नेटवर्कचं ते इश्यूज आहे, नेटवर्क नसेल किंवा काय नसेल. आणि पुढचं कोऑर्डिनेशन
आपला हेड म्हणजे हे टीम लीड म्हणून सूर्या असेल पुढे, त्यानंतर मी लास्ट एंडला असेल, बाकी मधून सर्व जाते. कोणी पाठी थांबणार नाही आणि कोणी सूर्याच्या पुढे जाणार नाही, हे आत्ताच स्ट्रिक्टली सांगते. कोणी जर तुम्हाला वाटते की मला जावं असं वाटते, नका जाऊ, थांबा तिथे, थोडं फेस करत जावा. कारण का आपल्याला वाटतं की आपण आता फ्रेश आहोत म्हणून आपण पटपट चढाई करत जाऊ, पण तसं नाही. आपल्याला जे बघायचं, जे आपल्याला असं आपलं धाडस आहे की आपल्याला कळसुबाई शिखरावरून आपल्याला सूर्योदय बघायचंय, हेच आपलं मेन हट्ट आहे आणि तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. यासाठी बाकी सर्वांनी आपापली काळजी घ्या. टॉर्च सर्वांकडे आहे ना, शूज वगैरे सर्वांनी घातलेत ना, सर्वांनी आपली प्रॉपरली हे करून बोला गणपती बाप्पा मोरया. जी पाय वाट आहे त्या वाटेने सरळ जायचं आणि त्या पॉइंटला थांबायचं, मध्ये कोणी थांबणार नाही. ओके, ज्याला दम लागेल वगैरे त्यांनीच थांबा, बाकी असं कोणी थांबू नका. सूर्या 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 चल चल चल. चीफ कमांडर या सूर्यकुमार. तर इथून आपला प्रवास चालू झालेला आहे, पाहू शकता तुम्ही मित्रांनो. बघा इथून शिड्या होत्या, इथून आपण सरळ आता आपण आलेलो आहोत आणि आता अजून पुढे आपल्याला जायचं आहे, तर चला जाऊया अजून. तर मित्रांनो आपण सुरुवात केली आणि आता 100 पायऱ्या आपल्या चढून झालेल्या आहे आणि तुम्ही पाहू शकता सर्वजण आपले मित्र येत आहेत. आपण नाईट ट्रेक करत आहोत आणि पाहू शकता अजून आपल्याला भरपूर चढायचं आहे. 3.5 ते 4 तास वॉकिंग आहे आणि आता तर म्हणजे नॉर्मल आहे आणि त्यानंतर पूर्ण वरती स्टीपमध्ये आपल्याला चढायचं आहे. तर चला जाऊया. आणि बघा इथे काय आहे, हॉटेल. बघा हॉटेल आहे, बंद आहे ना वाटतं. मित्रांनो आपण थोड्या उंचावर आलेलो आहोत, म्हणजे किती आपण पायऱ्या चढलो, 100 पायऱ्या चढलो असेल आणि फक्त 15 ते 20 मिनिटं आपण चढून झालेलो आहोत. आणि इथे पाहू शकता सर्वजण मित्र इकडे एक शॉप आहे इकडे थांबलेले आहेत आणि हे 10 वाजता ओपन होणार आहे आणि आपले सर्व बाकीचे मित्र आलेले आहेत आणि आता परत आपण आपला ट्रेक सुरुवात करणार आहोत. तर चला जाऊया. हे बाकीचे मेंबर्स येत आहेत इकडे. चलो लेट्स गो. तर इकडे पहिला टप्पा आपला पार झालेला आहे आणि आता पाहू शकतो आपण की अजून खूप सारे इकडे टप्पे आपल्याला पार करायचे आहेत आणि पूर्ण स्टीप स्लोप आहे हा, पूर्ण वरपर्यंत चढाई. म्हणजे थोडी आपल्याला माउंटेन्स आणि डोंगरातून आणि जंगलातून आपल्याला वॉकिंग करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला लोखंडाच्या शिड्या भेटणार आहेत पुढे जाऊन. हा 25% आहे आणि 75% म्हणजे लोखंडाच्या शिड्या आहेत, 4-5 आहेत, ते आपल्याला पुढे भेटणार आहेत. तर चला खूप अजून आपल्याला वॉकिंग करायचं आहे. फक्त आता 20 to 25 मिनिट्सच झालेले आहेत वॉकिंग करून. थोडं आपण दमलेलो आहे ना, तर भरपूर अजून आपल्याला वॉक करायचं आहे. चलो. बघा सर्व एकदम आपला ग्रुप चाललेला आहे 12-13 जणांचा. बघा सर्वजण येत आहेत इकडे. पाहू शकता टॉर्च लावलेले आहेत आणि नाईट ट्रेक इथे चालू आहे जल्लोषात. पाहू शकता तुम्ही मित्रांनो. पहिला टप्पा आपण पार केल्यानंतर अजून एक टप्पा म्हणजे पायथा मंदिर आलेला आहे कळसुबाई देवीचा आणि ते पाहू शकता आपले मित्र गेलेले आहेत इकडे दर्शनासाठी. तर चला आपण पण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला मी दाखवतो मंदिराचा परिसर. आणि हे बघा सर्व सराउंडिंग्स आपण आता पाहणार आहोत. पायथा मंदिरचं दर्शन इकडे झालेलं आहे आणि ट्रेक इथून आता सुरुवात होणार आहे. कळसुबाईचा हा गेट आहे आणि आता आपण पुढे जाऊया. इथला बघू शकता छोटे छोटे शॉप्स आहेत. जसं जसं आपण पुढे पुढे जाणार बघ आपले मित्र इकडे आलेले आहेत आणि सूर्योदयाच्या पुढे आपल्याला जायचं आहे ना पुढे. हो हो नक्कीच. सनराईज बघायचं आहे आणि पूर्ण
पूर्ण साईडला ढग वगैरे पण असणार आहे ना, फॉगी एरिया आपल्याला बघायला भेटणार वरती माउंटेन मध्ये. हो हो बरोबर. तर चला जाऊया. नक्कीच आपण बघूया आणि आपण सर्वांनी धावत पळत जसं जमेल तसं आपण जाऊया आणि सूर्योदयाचा आनंद घेऊ. चला बाय. चला. तर मित्रांनो 3:15ला आपण ट्रेक सुरुवात केलेली आणि आता 4:15 झालेले आहेत, 4:15. आणि या साईडला पण पाहू शकता आपल्याला इकडे एक शॉप भेटलेला आहे. इकडे आपण वेफर वगैरे सर्व जे पण खायचे वस्तू आहे, मॅगी वगैरे आणि चाय सुद्धा इकडे उपलब्ध आहे. आणि या साईडला लिंबू सरबत आहे आणि आपले इकडे मित्र बसलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. बघा आराम, थोडं रिलॅक्स करत आहेत इकडे. कसं वाटतंय? थोडं आपण ट्रेक केलेलं आहे. 20 ते 25% झालं असेल ना? हो, 20 ते 25% इकडे थोडं झालं असेल, हाफ आवर. आणि इथे अजून आपले बाकीचे पण मित्र आहेत. हे बघा, काय वाटतंय तुम्हाला? कसं वाटलं तुम्हाला एवढा प्रवास केला आपण? कसं वाटलं तुम्हाला? किती किलोमीटर आहे? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर बस झाला. 1 किलोमीटर आहे. भाऊ बोलतोय बघूया पुढे किती आपल्याला टाइम लागणार आहे. 10 मिनिटाचे 1 तास कधी होत मॅप मध्ये. हे बघा मॅप मध्ये 1 किलोमीटर दाखवत आहे. आपण पाहूया 4:15 झालेले आहेत, अजून किती टाइम आपल्याला लागणार आहे. आणि सकाळचा सनराइज आपण पाहणार आहोत. खूप छान असा अविस्मरणीय हा मोमेंट आपल्याला बघायला भेटणार आहे. बघा मित्रांनो, जसं आपण वरती चढत जातो तिथे आपल्याला सर्व इकडे स्टॉल्स भेटत आहेत. पाहू शकता तुम्ही. हे बघा इथे पण स्टॉल आहे आणि अजून इथे पण स्टॉल आहे. आणि इथून पूर्ण पायवाट आहे, पाहू शकता तुम्ही. बघा सर्वजण जात आहेत. हाय मंगलमूर्ती मोरया. इथे या साईडला बघू शकता पूर्ण स्टीप स्लोप आहे आणि पूर्ण मातीचा रोड आहे हा. आणि इकडे सीडी वगैरे नाहीत, पाहू शकता कसे सर्वजण जात आहेत इकडून. पायऱ्या आलेल्या आहेत या साईडला, पाहू शकता तुम्ही. दगडाच्या पायऱ्या आहेत इकडे. आणि इथे आपल्याला लोखंडाचे पाईप सुद्धा आहेत हात पकडायला, पाहू शकता तुम्ही. आणि आपले मित्र सर्व येत आहेत आणि बाकीचे मित्र आहे बघा पुढे गेलेले आहेत. चला जाऊया. लोखंडाच्या पायऱ्या इकडे लागलेल्या आहेत आणि सर्व दगडाचे जे पायऱ्या आहेत ते संपलेले आहेत. हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की वरती बघा. बोल बजरंग बली की जय. हर हर महादेव. बघा लोखंडी जे सीडी आहे तिकडे आलेले आहेत आणि आपण तिथून प्रवास सुरू केलेला. आणि आता वाजलेले आहेत 4:30 वाजलेले आहेत, म्हणजे 4:40 झालेले आहेत. आणि आपण आपली ही लोखंडाची सीडी आता आलेली आहे, म्हणजे अजून 3-4 आपल्याला लोखंडाच्या सीडी चढायच्या आहेत. पूर्ण स्टीप असेंड आहे. आणि त्यानंतर आपल्याला कळसुबाईचा ट्रेक हायेस्ट जो महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट आहे तो आपल्याला बघायला भेटणार आहे. तर चला जाऊया, लेट्स गो. सीडी चढून आता बाकीचे सर्व मित्र येत आहेत. मित्र सर्व पुढे जात आहेत. आणि तुम्ही बघू शकता पाण्याचा प्रवाह इथून या पायऱ्यांवरून येत आहे. इकडच्या पायऱ्या बघू शकता 1-1 फूट लांबीचे आहेत. आणि इकडचा प्रवास एकदम थरारक आहे. सर्वजण येत आहेत इकडे. कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. किती मिनिटं आता? अर्धा तास. तर मित्रांनो हे बघा अर्धा तास आहे इकडून. आता त्या तासात आपल्याला कळसुबाईच्या पीकवर आपण आता जाणार आहोत. आणि आता वाजलेले आहेत 5:30 वाजलेले आहेत आणि फक्त अर्धा तास म्हणजे 6 वाजता आपण आता पोहोचणार आहोत
टॉपवर. तर चला जाऊ. बघा आता थोड्याच वेळात सूर्योदय होणार आहे मित्रांनो. आणि आपले मित्र पाठीमागून येत आहेत. हे बघा सर्व मित्र आपले येत आहेत. कसं आहे जोश? आणि किती मिनिटात आपण आता पोचणार आहोत? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही शेवटची सीडी आहे आणि आता आपण टॉपवर पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो 5:50ला आपण इकडे टॉपला पोहोचलेलो कळसुबाई ट्रेकच्या. आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा हा सीनरी आहे इकडे. सनराईज झालेला आहे आणि खूप छान असा टाइम लॅप्स व्हिडिओ आपण काढलेला आहे. आणि खूप सिनेमॅटिक शॉट सुद्धा आपल्याला इकडे या ब्लॉगमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि इकडे पाहू शकता सर्व आपण फोटोज व्हिडिओ सर्वजण काढत आहेत. आणि त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. कळसुबाईचं मंदिर आहे तिथे दर्शन घेणार आहोत. इकडचे थोडेफार सिनेमॅटिक शॉट्स आपण काढणार आहोत आणि त्यानंतर दर्शनाला जाणार आहोत. तर चला पुढे पाहूया. तर मित्रांनो या शिखराचे नाव कळसुबाई शिखर असे का म्हटले जाते याच्या मागे एक आख्यायिका आहे. ते म्हणजे कळसुबाई शिखराचे नाव कळसू नावाच्या एक स्थानिक मुलीच्या नावावरून पडले आहे. असे मानले जाते की ती गावातील लोकांना औषधी वनस्पतीविषयी ज्ञान देऊन मदत करायची आणि तिच्या मृत्यूनंतर तिची आठवण म्हणून लोकांनी त्या शिखराला तिचे नाव दिले आणि तिथे एक मंदिरही बांधले. कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असल्याने याला महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट असेही म्हटले जाते. तर आपण आता कळसुबाई देवीच्या मंदिरात एंटर करूया आणि दर्शन घेऊया. तर मित्रांनो खूप छान कळसुबाईचं दर्शन इकडे आपलं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कळसुबाईचं मंदिर आहे इकडे आपलं दर्शन झालेलं आहे. आणि सकाळी आपण सनराईज सुद्धा बघितलेला आहे. खूप छान अविस्मरणीय असा हा कळसुबाई ट्रेक होता आणि खूप छान मजा आली. फर्स्ट टाइम एव्हर आपण सर्वांनी नाईट ट्रेक केला आणि माझा पण फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स होता. आणि वरती जो सनराईज फर्स्ट टाइम आपण बघितलेला 6:30ला म्हणजे सनराईज झालेला आणि आपण पोहोचलेलो इकडे 5:50ला आणि आता आपण परतीचा प्रवास करणार आहोत. तर चला जाऊया.
सकाळी आपण 3:15 निघालेलो कळसुबाई ट्रेकला आणि 8 वाजता आपण तिथून दर्शन करून निघालेलो आहोत आणि आता 10:30 झालेले आहेत आणि आपण आता पोचलेलो आहोत जिथे आपण स्टे करत होतो तिथे आपण आता पोचलेलो आहोत. इकडे आपण फ्रेश होणार आहोत आणि इकडे जेवण करून निघणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्व आता जेवायला बसलेले आहेत. आपण इथे आता स्टे केलेलं आहे तिथेच आपल्याला इकडे जेवण पण वाढवलेलं आहे आणि ट्रेक नंतर मस्त खूप छान असं जेवणचा आस्वाद घेत आहेत पाहू शकता. मित्रांनो 12 वाजेपर्यंत आमचं जेवण झालेलं आणि 12:20 आपण निघालेलो स्टेच्या प्लेस वरून कळसुबाई ट्रेकच्या तिकडून आणि आपले सर्व मित्र आहेत त्यांना आपण एक्सपिरियन्स विचारूया नाईट ट्रेक कसा होता आणि सकाळीचा सनराईज कसा होता. ते एक नंबर होता, मस्त होता. तुम्ही पण विजिट करा, खूप छान वाटेल. बेस्ट होता, खूप बेस्ट होता. आम्ही ट्रेक केलाय तो आज. सगळ्यांनी इथे व्हिजिट करा आणि आमच्या हार्दिक कोहली याच्या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही व्हिडिओ सगळ्यांपर्यंत खूप खूप शेअर करा. थँक्यू. तर चला भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.